यहोवा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम न पाळल्यामुळे यहोवा देवाने इस्रायलचे राज्य बुडवले. 2 राजे अध्याय 17 ओवीस 7 ते 19. यहोवा देव म्हणतो, आणि ते यामुळे झाले कारण इस्रायलच्या संतानाने यहोवा त्याचा देव, ज्याने त्यांना मिस्र देशातून मिस्राचा राजा फारो याच्या हाताखालून वर आणले होते, त्या यहोवा देवाविरुद्ध पाप केले व इतर देवाचे भय धरले. आणि जी राष्ट्रे यहोवा देवाने इस्रायलच्या संतानाकडून घालवली होती त्यांच्या नियमाप्रमाणे व इस्रायलच्या राजाने जे नियम केले होते त्याप्रमाणे ते चालले, परंतु यहोवा देवाने दिलेल्या नियमाप्रमाणे ते चालले नाही. आजसुद्धा बायबल सोडून जे नियम बनवले जातात त्याप्रमाणे ख्रिस्त सभा चालते. ज्या गोष्टी योग्य नाही त्या इस्रायलच्या संतानाने यहोवा आपला देव यांच्यापाशी चोरून केल्या आणि पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून बंदिस्ताच्या नगरापर्यंत त्यांनी आपल्या सर्व नगरात आपणासाठी उंच स्थाने बांधली आणि प्रत्येक उंच डोंगरावर व हिरव्या झाडाखाली त्याने आपणासाठी मूर्ती स्थापिल्या व अशेऱ्या देवाची झाडे लावली. जी राष्ट्रे मूर्तिपूजा करत होते त्या राष्ट्रांचा यहोवा देवाने इस्रायलच्या घराण्याकडून घालवली होती. त्यांच्याप्रमाणे इस्रायल जनतेने सर्व उंच स्थानावर यहोवा देवाला चिडवण्यासाठी धूप जाळून दुष्कर्म केली. ज्या मूर्तीविषयी यहोवा देवाने त्यांना सांगितले होते की त्यांची सेवा करू नका, तरी ते त्यांची सेवा करीत राहिले. तरी आजसुद्धा संत बनवून त्याची सेवा करत आहेत. यहोवा देवाने सर्व भविष्यवादी व सर्व पाहणारे यांच्याकडून इस्रायलाला व यहुदाला निक्षून सांगितले होते की तुम्ही आपल्या वाईट मार्गापासून फिरा, जे नियमशास्त्र मी तुमच्या पूर्वजास आज्ञाविले आणि जे मी माझे सेवक भविष्यवादी यांच्याकडून माझे नियम व आज्ञा पाळा असे कळवले होते. तथापि त्यांनी ते ऐकले नाही. तर त्याने आपले पूर्वज ज्यांनी यहोवा देव याच्यावर विश्वास ठेवला नाही व आज्ञा पाळल्या नाहीत, तसेच त्यांच्या मानेसारखी आपली मान ताठ केली आणि इस्रायलाने यहोवा देवाने दिलेले नियम व त्याचा करार जो त्यांनी त्यांच्या पूर्वजाशी केला होता त्यांचा त्यांनी धिक्कार केला आणि ते निरर्थक होऊन व्यर्थतेच्या मागे लागले. असे की यहोवा देवाने त्यांना आज्ञा केली होती की तुमच्या सभोवती केलेल्या राष्ट्राच्या प्रमाणे तुम्ही मूर्तिपूजा करू नका, तरी ते त्यांच्या मागे लागले. तरी त्यांनी यहोवा आपला देव यांच्या सर्व आज्ञा सोडून 2 ओती वासरे केली आणि अशेऱ्या देवीचे झाड लावून आकाशातल्या सर्व सैन्याचे भजन केले व बालाची सेवा केली. आणि ते आपले मुलगे व आपल्या मुली अग्नीतून पार घालवित होते आणि दैव प्रश्न पाहत होते व गारुड करीत होते आणि यहोवा देवाला चिडवण्यासाठी त्यांच्या दृष्टीने जे वाईट ते करायला आपणास समर्पित करीत होते. म्हणून यहोवा देव इस्रायलावर फारच कोपला आणि त्याने ते आपणाकडून घालवले. यहुदाचा वंश मात्र राहिला, त्या वाचून कोणी राहिला नाही. तरी यहुदाने सुद्धा यहोवा आपला देव याच्या आज्ञा पाळल्या नाहीत, तर इस्रायलाने जे नियम केले होते त्यात ते चालले. आज जगामध्ये यहोवा देवाच्या आज्ञा व नियम सोडून माणसाने केलेल्या आज्ञा व नियम पाळत आहेत. त्यामुळे युरोप देशात 4,500 तेवढे ओस पडले आहेत. मात्र जे यहोवा देवाचे नाव घेऊन बायबलप्रमाणे यहोवा देवाने केलेली पहिली आज्ञा व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा मत्ते अध्याय 22 ओवीस 37, तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने आपल्या सर्व मनाने यहोवा तुझा देव याच्यावर प्रीती कर. आणि मत्ते 5 ओवी 18, कारण मी तुम्हाला खचित सांगतो की आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील तोपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्या वाचून नियमशास्त्रातून एक अक्षर किंवा एक लहान टिंब देखील नाहीशी होणार नाही. जे यहोवा देवाच्या आज्ञा व नियम पाळतात त्यांच्या विनंत्या यहोवा देव त्याचा पवित्र आत्मा पाठवून चमत्कार करून पूर्ण करतो. यहोवा देव लोकांना त्यांच्या दुःखाचे व समस्याचे निवारण करतो. त्यामुळे बहुतांशी लोक त्याच्याकडे फिरत जातात. आपण सुद्धा आपल्यावर तशी वेळ येऊ नये म्हणून यहोवा देवाच्या आज्ञा व नियम पाळायला सुरुवात करूया
म्हणजे यहोवा देव आपल्या सर्व विनंत्या पूर्ण करील. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर. प्रेज गॉड. हालेलुया.